रामकृष्ण हरी. तुम्हाला माहिती आहे का, कोकणाला कोकण हेच नाव का पडलं? तर याच्या पाठीमागे एक खूप सुंदर गोष्ट आहे. कोकण या शब्दाचा अर्थ म्हणजे कोना आणि कण. कोना म्हणजे एक कोपरा आणि कण म्हणजे धरतीचा एक तुकडा. याची एक कथा भगवान परशुरामांशी सुद्धा निगडीत आहे. भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार. त्यांना एकदा आपल्या पौराणिक कथांनुसार एक कथा आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की त्यांना एकदा तपश्चर्या करायची होती. त्या तपश्चर्येसाठी त्यांनी अरबी समुद्राला सांगितलं की मला एक थोडासा भाग दे तपश्चर्या करण्यासाठी. तेव्हा अरबी समुद्राने त्यांचं ऐकलं नाही. तर अरबी समुद्राला धडा शिकवण्यासाठी भगवान परशुरामांनी आपला एक बाण अरबी समुद्रामध्ये सोडला. त्या बाणाने अरबी समुद्र बाजूला झाला आणि तिथे धरती निर्माण झाली. हा सगळा प्रकार घडला तो पश्चिमेकडच्या भागामध्ये, पश्चिमेकडच्या एका कोपऱ्यामध्ये घडला. म्हणून ह्या संपूर्ण आवाराला, ह्या संपूर्ण प्रदेशाला कोकण असं म्हणतात. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. रामकृष्ण हरी.